ओके, इन द प्रिव्हियस लेक्चर पाठीमागच्या तासाला आपण ए चा घन अधिक बी घन आणि ए घन वजा बी घनची काही उदाहरणं पाहिली. ए क्यूब प्लस बी क्यूब अँड ए क्यूब मायनस बी क्यूब. सम एक्झाम्पल्स डिपेंड ऑन दॅट फॉर्म्युले वी हॅव ऑलरेडी टेकन. ओके, नाउ टुडे म्हणजे आज आपण आणखी याचा उपयोग करून, या सूत्रांचा उपयोग करून सोपं रूप द्या ची गणित पाहणार आहोत. दॅट इज द सिम्प्लिफाय. पहा, थोडस आणखी एक एक गणित मागचं घेतो म्हणजे तुम्हाला आठवेल की आपलं काय झालं होतं. बघा, 6.2 मधलं एक गणित घेतो. 24 24 ए क्यूब 81 बी क्यूब. त्याचप्रमाणे 6.3 मधलं एक गणित घेतो. 343 ए क्यूब 512 बी क्यूब. आता सिम्प्लिफाय, सोपे रूप द्या किंवा सोडवा. बघा, ए मायनस बी क्यूब, ए वजा बी कंसाचा क्यूब आणि ए क्यूब वजा बी क्यूब. दुसरं गणित 2x प्लस 3y ब्रॅकेट क्यूब 2x मायनस 3y ब्रॅकेट क्यूब. पुढचं x क्यूब मायनस x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. टू ए प्लस 5b ब्रॅकेट क्यूब 2a मायनस 5b ब्रॅकेट क्यूब. ओके, एवढं आपण पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला त्याच्यावरची उदाहरणं सोडता येतील. आता बघा, याच्यामध्ये हे पहिलं गणित पहा. हा क्यूब घन आहे क्यूब क्यूब आहे, पण हा 24 आपण जे दिले होते 1 ते 10 चे घन, त्याच्यामध्ये इट इज नॉट अ क्यूब ऑफ एनी नंबर आणि 81 इज नॉट ऑल्सो क्यूब ऑफ एनी नंबर. हे दोघं जण कुणाचाही घन नाहीत. मग याचा अर्थ या दोघांमध्ये काहीतरी कॉमन घ्यावं लागेल, सामायिक घ्यावं लागेल. 2 ने याला भाग जातो पण याला जाणार नाही. 3 ने दोघांना भाग जातो म्हणून मी 3 कॉमन घेतो. 3 8 ए क्यूब असच आणि 81 तुम्ही 27 ने भाग जाईल. सॉरी, 3 ने भाग जाईल 27 येईल. 27/3 ए क्यूब प्लस 81/3 27 आणि बी क्यूब. टेक 3 कॉमन. 3 कॉमन घेतला, कळतंय का? मग हा 3 असाच. आता बघा, हा 8 हा 2 चा, हा ए चा, हा 2a चा क्यूब आहे म्हणजे 2a चा घन आहे. हा 3 चा, हा b चा, हा 3b चा घन म्हणजे 3b चा क्यूब आहे. चला, पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय दिसतंय तुम्हाला ना? 2a अधिक 3b. दुसऱ्यामध्ये पहिल्याचा वर्ग वजा दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा वर्ग. हा ब्रॅकेट असाच. स्क्वेअर ऑफ फर्स्ट प्लस मायनस दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर. आता याचा वर्ग 2 चा वर्ग 4 ए चा वर्ग ए वर्ग वजा b3 6ab 6ab याचा वर्ग 9 स्क्वेअर 9 b चा b स्क्वेअर म्हणजे b वर्ग. संपलं, ब्रॅकेट कंप्लीट. इथं हा 343 7चा, हा a चा 7a ब्रॅकेट क्यूब 7a चा घन, हा 8 चा, हा b चा 8b ब्रॅकेट क्यूब 8b चा घन. पहिल्या ब्रॅकेट मध्ये 7a वजा 8b आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 7a चा स्क्वेअर प्लस 7a गुणिले 8b आणि 8b चा स्क्वेअर. क्यूब झाकून ठेवलं. 7a मायनस 8b, 7a चा स्क्वेअर मायनस म्हणून प्लस 7a इंटू 8b प्लस शेवटी प्लस असतं बघा 8b चा स्क्वेअर. आता हे पहिला ब्रॅकेट असेल त्याचा स्क्वेअर 49a स्क्वेअर 7 8 56ab 56ab आणि 8 स्क्वेअर 64 b स्क्वेअर b स्क्वेअर.
7 वर्ग 49 ए वर्ग अधिक 7 8 56 ए बी अधिक 64 बी वर्ग. अशा पद्धतीने आपण पाठीमागची दोन गणित उजळणी म्हणून घेतलेली आहेत. रिव्हिजन. नाव सिम्प्लिफाय, सोपे रूप द्या असं आलंय. आता बघा हा कंसाचा घन आहे. कंसाचे सूत्र शिकलेलं आहे आपण. तुम्हाला काय सांगितलं बघा, पहिला असा द्यायचा ए घन ए वर्ग ए असं पुस्तक लिहायचं उत्तर क्रमाने. एक घर सोडून हा दुसरा घ्यायचा बी घन, याच्या शेजारी बी चा वर्ग, याच्या शेजारी बी, इकडून उतरता क्रम परत पहा. ए चा घन आहे ना, ए घन ए वर्ग ए ठराविक अंतरावर लिहायचं. आणखी एक घर पुढे जायचं, तिकडून इकडे यायचं बी घन बी वर्ग बी, मधल्या दोघांना 3 3 लावायचा. इथं वजा आहे म्हणून याकडे वजा चिन्ह, अधिक असेल तर सगळ्यांना प्लस साइन अधिक चिन्ह, वजा अधिक वजा मायनस प्लस मायनस. कळलं का हे याचा विस्तार? मायनस. आता हा कंसाचा घन नाही, कंसात दोघ जण आहेत, फक्त रिमूव्ह द ब्रॅकेट, कंस काढून टाका, आतले चिन्ह बदलतील. वजा ए क्यूब मायनस ए क्यूब प्लस बी क्यूब, हे फक्त ब्रॅकेट काढले. प्लस ए क्यूब मायनस ए क्यूब प्लस मायनस सगळं सेम आहे. ए क्यूब साइन फक्त वेगळे, चिन्ह वेगळे फक्त, दे गेट कॅन्सल. मायनस बी क्यूब प्लस बी क्यूब फक्त साइन डिफरंट आहे, बाकी सगळं सेम आहे. जेव्हा चिन्ह वेगळे असतात, साइन डिफरंट असतं, दे आर अपोजिट नंबर्स, ते विरुद्ध संख्या असतात आणि देअर सम इज 0, त्यामुळे ते कॅन्सल होतात. आता हे दोघंच राहिले. इथं मायनस 3 ए स्क्वेअर ए बी आणि बी स्क्वेअर मध्ये बी, हे दोघात कॉमन निघेल. मायनस 3 ए स्क्वेअर ए म्हणून ए घेतला, बी1 आणि बी स्क्वेअर म्हणून बी घेतला, 3 गेला, ए 2 होते, 1 गेला, 1 राहिला, बी 1 होता बाहेर गेला, मायनस साइन कॉमन घेतल्यामुळे प्लसचं मायनस झालं, 3 बाहेर गेला, ए बाहेर गेला, बी मधला 1 गेला म्हणून बी. हे त्याचं उत्तर. सेम गणित आहे बघा, हा एकटाच आहे. आता कंसाचा घन आहे बघा, ब्रॅकेट क्यूब, आता आपण सूत्र वापरलं तसंच कंसाचाच ठेवतो, कारण मायनस साइन आहे, वजा चिन्ह आहे. आता शिकवलं मी बघा, पहिल्याचा घन वर्ग 1 घात क्यूब स्क्वेअर रेज टू 1, तिकडून यायचं 1 क्यूब 1 स्क्वेअर 1, 1 चा घन 1 चा वर्ग 1, मधल्यांना 3 3 लावा, प्लस साइन आहे, प्लस प्लस प्लस, मध्ये धनचिन्ह असल्यामुळे सगळ्याला धनचिन्ह. हा एक्स घन 3 1 3x वर्ग, 1 चा वर्ग 1 1 स्क्वेअर 1 3 into 1 3, 1 चा क्यूब 1 चा 3 वेळा गुणाकार, 1 क्यूब इज 1, 1 चा तिसरा 3 ला गुणाकार 1च येतो. आता रिमूव्ह द ब्रॅकेट, कंस काढून टाकायचा. मग एक्स घन कंस काढून टाकला, एक्स घन सगळ्यांची चिन्ह बदलतील बघा. एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 वजा एक्स घन वजा 3x वर्ग वजा 3x वजा 1. शेजारी बघा चिन्ह वेगळी आहेत, एक्स घन फक्त चिन्ह वेगळी आहेत, म्हणजे काय होते, दोघं जण कॅन्सल होतील आणि बाकीचं उत्तर येईल मायनस 3x स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 वजा 3x वर्ग वजा 3x वजा 1. बघा बोलता बोलता दोन गणित आपली सिम्प्लिफायची झाली. आता दोन मोठी गणित घेतो, म्हणजे या ठिकाणी आपला सिम्प्लिफायचा प्रकार संपेल. जागा नाही खाली म्हणून मी वरती मुद्दा म्हणून लिहितोय, त्याला इकडे घेतो. 2x अधिक y ब्रॅकेट क्यूब 2x वजा 3y ब्रॅकेट क्यूब. आता ऍक्च्युअली कंसाचा घन आहे म्हणजे पहिल्याचा वर्ग घन वर्ग 1 घात घन वर्ग, ते सूत्र वापरू शकतो आपण. a अधिक b चा घन a प्लस b ब्रॅकेट क्यूब a मायनस b ब्रॅकेट क्यूब. पण इथं तसं नाही करायचं, याला एक अक्षर उठ 2x प्लस 3y इज इक्वल टू वेगळा अक्षर मानायचं a आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू b. बरोबर आहे का? अशा पद्धतीने एक मिनिट फक्त मला गणित बरोबर आहे का बघू दे. किंवा जाऊ द्या, या पद्धतीपेक्षा पुस्तकाची पद्धत वापरू आपण. हा पहिल्याचा घन दुसऱ्याचा घन आहे, आपण घन आपण ठेवतो बघा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय 2x प्लस 3y
घन झाकून ठेवल्यावर हे वजा हे येईल ना 2x + 3y वजा हे म्हणजे ब्रॅकेट घालावं लागेल पहिल्या ब्रॅकेट मध्ये सेकंड ब्रॅकेट मध्ये अरे a³ - a³ वजा b³ a घन वजा b घन आपण a वजा b मांडतो की नाही तसंच हे वजा हे मांडलं आहे असंच आता पहिल्याचा वर्ग इथे वजा आहे म्हणून अधिक दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्याचा वर्ग परत पाहता क्यूब झाकून ठेवलं या असं दिलं स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस म्हणून प्लस दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर आता इथं हा ब्रॅकेट काढून टाका 2x + 3y मायनस कंस काढून टाका 2x + 3y ब्रॅकेट काढल्यामुळे आता चिन्ह बदलले 2x + 3y वजा 2x + 3y आता खूप काळजीपूर्वक करायचे हा कंसाचा स्क्वेअर वर्ग काय आहे बघा पहिल्याचा वर्ग वजा चिन्ह वजा 2 गुणिले दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा वर्ग कसं करायचं स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस 2 into मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड याचा वर्ग 4 4x² बेदुने 4 4 12xy 3 चा स्क्वेअर 3 चा वर्ग 9 y चा वर्ग डायरेक्ट बघायच्या ऐवजी 4x² मायनस 12xy प्लस 9y² 4x वर्ग वजा 12xy अधिक 9y वर्ग आता मी काय केलं फक्त कंसाचा स्क्वेअर केलाय कंसाचा वर्ग केलाय a वजा b वर्ग विस्तार केलाय अधिक सॉरी भूल झाला ना 2x + 3y याचा वर्ग करायचा 2x + 3y पहिल्याचा वर्ग अधिक 2 गुणिले दोघांचा गुणाकार सेम येईल फक्त मध्ये अधिक चिन्ह येईल झालं का हे सोडतो आपण अधिक या दोघांचा गुणाकार आहे 2x + 3y 2x + 3y एकदा अधिक आहे एकदा वजा आहे ज्यावेळेस a अधिक b a वजा b असतं आपलं हे गेल्या वर्षी झालंय सगळं पहिलं पद सारखं दुसरं पद सारखं मध्ये चिन्ह वेगळं असेल तर पहिल्याचा वर्ग करावा दुसऱ्याचा वर्ग करावा मध्ये वजा चिन्ह स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड इथं बघा दोन ब्रॅकेट आहेत पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग मोठा ब्रॅकेट केला मुद्दाम म्हणजे दोघांचा गुणाकाराला आणि प्लस अधिक हे पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग एकदा अधिक एकदा वजा आहे ना सगळं सेम आहे ते सूत्र वापरलं आणि इथं परत 2x - 3y ब्रॅकेट स्क्वेअर पहिल्याचा वर्ग वजा 2 गुणिले दोघांचा गुणाकार म्हणजे फक्त हेच येईल मग अशी मांडला आपण याचा विस्तार फक्त मध्ये वजा येईल 4x वर्ग वजा 12xy अधिक 9y वर्ग आणि मोठा ब्रॅकेट कंप्लीट तुम्हाला इथं ब्रॅकेट करायची गरज नाही जाऊ चला आता पहिल्या ब्रॅकेट मध्ये बघा बरं का अधिक 2x वजा 2x कॅन्सल चिन्ह वेगळे आहे अधिक अधिक 6y 3y अधिक 3y 6 आता बघा हे 4x वर्ग अधिक 12xy अधिक 9y वर्ग अधिक 2 चा वर्ग 4x वर्ग 9y वर्ग 4x² मायनस 9y² प्लस 4x² 12xy प्लस 9y² हे आहे असंच मांडलं याचं फक्त स्क्वेअर केले हे आहे असंच मांडलं आता बघा बरं का 4x² आणि 4x² 4 अधिक 4 अधिक 4 12 12x² 12x चा वर्ग होईल 4 4 अधिक 4 12 9y वर्ग वजा 9y वर्ग प्लस मायनस हे कॅन्सल फक्त राहिलं 9y² प्लस 9y वर्ग 12xy वजा 12xy कॅन्सल मला वाटतं हे संपलं उत्तर येईल 6y into bracket 12x² plus 9y² 6y कंसात 12x वर्ग अधिक 9y वर्ग अजून एक गणित पाहू मोठं तुम्हाला कळेल कसं सोडवायचं नीट पहा परत पुन्हा एकदा शेवटची संधी म्हणजे हा प्रकार आपला संपेल त्याच्यामध्ये
हा याच्यामध्ये 2a अधिक 5b कंसाचा घन 2a वजा 5b कंसाचा घन पहा साधारणतः ठीक आहे. तुम्ही इथं वजा घेतलं आणि इथं अधिक घेतलं काय फरक नाही पडत. बघा नीट आता घन दाखवून ठेवा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2a - 5b मायनस 2a + 5b ब्रॅकेट कंप्लीट. फक्त घन दाखवून ठेवा, क्यूब दाखवून ठेवल्यावर हाय असंच लिहिलंय. आता हा पहिला स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस आहे म्हणून प्लस दोघांचा गुणाकार प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर ऑफ सेकंड. परत पहा घन दाखवून ठेवले आहे असंच लिहिले. पहिल्याचा वर्ग वजा आहे म्हणून अधिक दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा वर्ग. कंस काढून टाका. 2a वजा 5b वजा 2a वजा 5b. वजा चिन्हामुळे अंक चिन्ह बदलतं. वजा 2a वजा 5b. हा जो विस्तार आहे पहिल्याचा वर्ग वजा 2 गुणिले दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा वर्ग. पहिल्याचा वर्ग 4a वर्ग वजा 4 पंचे 20ab आणि 5 25b वर्ग स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस 2 इंटू दोघांचा गुणाकार प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. हे असं येईल. याचा विस्तार करा तुम्ही. मग 4a वर्ग वजा 20ab अधिक 25b वर्ग. याचा विस्तार कसा करायचा डायरेक्ट मांडायचा आहे. a वजा b कंसाचा वर्ग अधिक हे जे दोन कंस आहेत एकदा वजा आणि एकदा अधिक आहे. चिन्ह वेगळे आहेत बाकी सगळं सेम आहे. पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड फॉर्म्युला आहे तो. a वर्ग वजा b वर्ग एकदा वजा एकदा असं आहे बघा. मग असं लिहिलं आणि हा 2a आणि 5b 2a वजा 5b सेम आहे. मग विस्तार हाच येईल फक्त मध्ये प्लस येईल. आता फक्त काय करा पहिल्या काळात 2a वजा 2a कॅन्सल होईल. समान चिन्ह बेरीज करा 5 आणि 5 10b आणि चिन्ह वजा 4a वर्ग वजा 20b हे बाकी आहे तसंच. हा वर्ग करा स्क्वेअर करा 4a स्क्वेअर 4a वर्ग वजा 25b वर्ग 4a वर्ग 20ab आणि 25b वर्ग. हा वजा 10b असाच 4a स्क्वेअर 4a स्क्वेअर 4a स्क्वेअर 4 4 4 4a 4 4 4 12a वर्ग. कळलं हे. आता b वर्ग 25 b वर्ग वजा 25 प्लस मायनस हे कॅन्सल फक्त हे शिल्लक राहील 25b वर्ग 25b स्क्वेअर मायनस 20ab प्लस 20ab गेट कॅन्सल. दॅट इज द आन्सर. समजतंय का? अजून एखादं गणित घेऊन दाखवू. अजून एखादं गणित घेऊ. चला नीट लक्ष द्या. अवघड आहे म्हणून पुन्हा एक आणखी गणित देतो. एवढं फारसं काय अवघड नाहीये. हे बघा 5a मायनस 6b 5a प्लस 6b. चला क्यूब दाखवून ठेवा पहिल्या ब्रॅकेटमध्ये 5a मायनस 6b घन दाखवून ठेवला 5a वजा 6b वजा 5a अधिक 6b दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. मग असे सूत्र जे झालं ना ते वापरतोय आपण. काय सूत्र आहे? a घन वजा b घन घन दाखवून ठेवायचं a वजा b पहिल्याचा वर्ग अधिक दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा. आता बघा घन दाखवून ठेवले पहिले मांडले. आता स्क्वेअर ऑफ फर्स्ट 5 मायनस 6b चा स्क्वेअर प्लस अधिक दोघांचा गुणाकार आणि प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर स्क्वेअर ऑफ फर्स्ट प्लस मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स आणि स्क्वेअर ऑफ सेकंड. पहिल्याचा वर्ग अधिक दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्याचा वर्ग. आता बघा इथे कंस काढून टाका 5a वजा 6b वजा 5a वजा 6b 5a मायनस 6b ब्रॅकेट मध्ये साइन चेंज होती चिन्ह बदलती मायनस 5a मायनस 6b. आता डायरेक्ट असा हा जो आहे ना
पहिल्याचा स्क्वेअर 25 सॉरी मायनस 2 गुणिले दोघांचा गुणाकार 6 × 30 ने 60 AB दुसऱ्याचा हे कच्चं करा तुम्ही आता पहिल्याचा वर्ग वजा अक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा वर्ग डायरेक्टली घालू 25A² 60AB 36B². पहिल्याचा वर्ग वजा 2 गुणिले दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा वर्ग हे एकदा अधिक एकदा वजा आहे 5A चा स्क्वेअर एकदा अधिक एकदा वजा आहे पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग स्क्वेअर ऑफ फर्स्ट मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड प्लस याचा विस्तार पण इथे फक्त प्लस आहे इथे प्लस आहे आता कंस काढून टाका बघा 5 वजा 5 कॅन्सल चिन्ह समान बेरीज करा साइन सेम ऍडिशन बिगर साइन 25 हे हाय असं लिहितो फक्त ते कारण स्क्वेअर करायचे ना आपल्याला हे स्क्वेअर वर्ग करायचे 25A वर्ग वजा 36B वर्ग आधी हाय तसं सगळं घेतलं हे तिघ हाय तसेच घेतले हे तिघ पण हाय तसेच फक्त दोघांचे स्क्वेअर म्हणजे वर्ग केले आणि हे दोघं कॅन्सल करून बेरीज केली फक्त बस 25 आता बघा वजा 12B 25 आणि 25 50 25 75A वर्ग 75A² 36B² मायनस 36 एक कॅन्सल शिल्लक राहील फक्त 36B वर्ग वजा 60B अधिक 60B कॅन्सल हे त्याचं उत्तर ठीक आहे आता तुम्ही 6.3 पूर्ण करू शकता याच्यातलं फक्त 6.4 राहिलं तर पुढच्या तासाला घेऊयात थांबूयात धन्यवाद